नमस्कार, मी मानसी अळदनकर MP टेंटू म्हणून मी आज तुम्हाला काकडीचं धोंडस कसं बनवतात ते दाखवणार आहे आमच्या हिलूकच्या कुकवेअरमध्ये। त्याची साहित्य बघा, काकडी, रवा, शेंगदाणे, काजू, खोबरं किसलेलं, वेलची, गूळ, मीठ आणि हळद। आता मी आतमध्ये जाते, तर गॅस चालू केला आहे। आता मी याच्यामध्ये रवा भाजून घेणार। 1 वाटी रवा आहे, बिना तुपाचा रवा मी भाजून घेणार। याच्यामध्ये तूप नाही घातलंय, नुसतं बिना तुपाचा रवा आहे। आता ना रवा भाजला आहे, बिना तुपाचा रवा भाजून घेतला मी। तर डिश मध्ये काढून घे। भाजलाय। आता मी याच्यामध्ये ही किसून घेतलेली काकडी आहे ती टाकणार आहे। चवी एवढं गूळ टाकणार आहे। शेंगदाणे टाकणार आहे। हळद आणि मीठ। काजू पण बाजूला, शेंगदाणे, काजू, हळद, मीठ हे सगळं टाकलं। गॅस चालू आहे आणि हे मी थोडा वेळ शिजत ठेवणार। आता हे मी खोबरं आहे ना, खोबरं आणि वेलची आणि जिरं हे मी मिक्सरला लावून मग ते पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकणार। आता ते मिक्सरला लावले ना, ते मी त्याच्यात टाकणार। थोडंसं पाणी टाकेन। ते झाकण लावणार आहे स्लो गॅसवरती। वीस वरून 100 वरती आलं की मग मी रवा टाकणार आहे। आता हे 100 वरती आलंय। ते शिजलं, शेंगदाणा वगैरे सगळं, काकडी शिजली। आता मी त्याच्यामध्ये रवा टाकते। रवा टाकल्यानंतर चांगलं फिरवून घ्यायचं, सगळं मिक्स करायचं एकजीव। सगळं एकजीव करायचं। चक्र मिक्स करून घ्यायचं आणि हे आता एक लेवलला करायचं एकदम म्हणजे आल्यानंतर त्याच्या वड्या करता येईल अशा। असं करून अजून 10 मिनिटं शिजवत ठेवायचं आणि असंच ठेवून द्यायचं। अजून 10 मिनिटं ठेवून द्यायचं। 10 मिनिटांनी गॅस बंद करून असं 1-2 तासभर असंच ठेवून द्यायचं। गॅस बंद, लगेच ओपन नाही करायचा। आता वडी खायला तयार आहे।